भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे। महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो। या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते। गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या बसवून गुढी साकारली जाते। ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते। ती विजयाचा संदेशही देत असते। मात्र विजय कशाचा, कोणत्या विजयाच्या आनंदात ही गुढी उभारली जाते, तर याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले। तो हा विजयोत्सवाचा दिवस। घरातून वालीचा, आसुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीने नाश केला, याचे गुढीही सूचक आहे। याच दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस। ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस। भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला। त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा। चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच श्री शालिवाहन राजाने शके गणनेला सुरुवात केली। शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला। मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे। या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते। शालिवाहनाने मातीच्या पुतळ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले, त्यांच्यात पौरुष्य व पराक्रम जागृत झाला। आज आपणही हीन बनलो असून वाईट प्रवृत्तींशी लढण्यासाठी म्हणून गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी वीर बनण्याची प्रतिज्ञा करायची। भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारांवर विजयांचा विजय मिळवण्यासाठी प्रतिज्ञा करायची। आपल्या मनातील चंचल स्वार्थी वृत्ती नष्ट होऊन नवीन वर्षापासून आपले मन शांत, स्थिर व सात्विक बनवण्यासाठी प्रयत्न करावेत। हाच खरा विजय आणि तेव्हाच गुढी उभारणे हे खऱ्या अर्थाने होईल विजय पताका उभारण्यासारखे।